आजा, आता तू गेला तिकडे किस्ती पोर होती, लय पोर होती वे. आजा, तुला काय विचारते मी? अरे आजा, अगो बाय, पोरग किंड बिडू झालं का काय? जिजी काय बघतेस ग? अरे आजाला ऐकायला बंद झाले. अयो, कसं काय? काय माहित. अरे मी एवढं बोलत्या तर हो का चून आहे. अयो, आता आर्मी कॅन्सल होते. कशी काय? कशी काय म्हणजे? अगं किंड्यांना आर्मीत घेत नाहीत. आजा, अरे काय झाले? कानात बोळ घालून बसलायस वे? अरे माझा जीव घाबरला की. का काय झालं? अरे जिजीला वाटलं की तू किंडा झालायस. अरे कानात बोळ का घातलं होतस? तू कमी बोलतीस ना म्हणून घातल्यात. अभ्यास व्हायला नको माझा? मग देवळात बसायचं नाही होय? तिथं बी कोण ना कोणतरी असतेच की. अरे मग सांगायचं ना तसं, बोल नका म्हणून. सांगायचं नाही होय बोलू नका म्हणून? ग बसा की दोघं जरा. हा किती बाड 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 लावले. वाचो का तुमच्या प्रश्नांची उत्तर लिहू? अहो वाचा, पण आधी ही लाडू खावा. लाडू? लाडू कशाबद्दल? असंच, तुम्हाला आवडतात ना म्हणून केलेत. घ्या. आता नको, नंतर खातो. अहो 2 लाडवानी काय होतंय, घ्या. घे बाबा, प्रेमाने केल्यात, खा. अगं नंतर खातो. अहो चौतरी बघा की आणि सांगा कसं झालेत ती. मामी, मला द्या, मी लगेच सांगतो कसं झाले ती. लाडू केलेत कुणासाठी आणि खातय कोण? हं? काय म्हणलं काय मामी? नाही, अजून पाहिजे असेल तर सांगा बर का. हा हा हा, सांगतो की. आजा, विकी लय भारी झालेत. नाही, मी नंतर खाईन. दीदी विकी. नको बाबा, माझं पोट भरले, तूच खा पोट भर. हा, मला काय दिल तेवढं खातो मी. सुमन, हा? आवरलं का? हो. जेवण तयार आहे, जेवण घेऊयात. आज सगळे थांबलेत. हा. चल चल अक्का. अक्का, अक्का. हं? काय झालं? नाही काय नाही. अहो मग तुमच्या डोळ्यात पाणी का? कुठं काय नाही. अक्का, असं सणासुदीला डोळ्यात ना आसवं काढतात वय? काय झालंय का? नाही ग अक्का, आता तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार? कोण काय बोललं का? नाही ग. अक्का, आता काय झालं ते सांगाल का? मग अशी गौराया घरात घेताना ध्रुव म्हणला ना की शीतलचं लग्न केल्यावर कोण गौराया आणणार. ते ऐकून एका क्षणासाठी माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली ग. तिच्याशिवाय या घरातलं सण कसं असतात याचा विचार बी करता येईना मला. अक्का, अहो आपण किती बी जीव लावला ना तरी पोरीला माहेर सोडून सासरी तिच्या घरी जायला लागणारच ना.
अगं म्हणूनच कसं तरी होतंय. अक्का, डोळ्यातनं पाणी काढू नका बाई. मला पण रडू यायला लागले. वय पुसात डोळे. तुम्हीच आमची समजूत काढायचा ना, आणि आता तुम्हीच असं वागताय बाई. अहो तुम्हीच म्हणायचा ना आपण आपलं माहेर सोडून या घरच्या झालोय. अहो मग तिचं पण तसंच होईल की. वय अक्का, आपल्या शीतलीला पण चांगलीच माणसं भेटतील, अगदी तिला समजून घेणारी. तुम्ही काय बी काळजी करू नका. अगं शीतलला पण सारखं वाटतंय की मला काही तिची काळजीच नाही वाटत. मी सारखं तिच्या लग्नासाठी मागं लागलेली असते. खरं सांगू, मला पण नाही वाटत ग तिने ही घर सोडून जावं म्हणून. असं वाटतं का देवानं माझ्या अंगातला एक वेळ जीव काढून न्यावा. पण तिला या घरापासून लांब नेऊ नये. तुम्ही काय पण विचार करताय बघ. शीतल आपल्यापासून लांब जाणारच नाही. तर आपण बघतानाच तिच्यासाठी जवळचाच मुलगा बघूया. वय आपण तिला अजिबात लांब पाठवायची नाही. आपण जसं तिच्याशिवाय राहू शकत नाही तसं ती आपल्याशिवाय राहू शकेल का ग? अक्का, टॅलेंट कसला विचार चाललाय? भैयांचा. भैयांचा विचार का? काय झालं? अरे शाळेत असल्यापासून मी भैयांच्या बरोबर आहे. शीतलवर त्यांचं किती प्रेम आहे हे मला माहित आहे. 7वीत असल्यापासून भैया तिच्या मागे आहेत. आणि जम्या 8वीत असताना तर भैयांनी कर्कटकनं तिचं नाव हातावर कोरलं होतं. ती वर्गात यावी म्हणून 9वीला भैया 2 वेळा नापास झाले आणि त्यांच्याबरोबर मी बी नापास झालो. वर्गात पहिला येणारा मी भैयांसाठी काय पण करायचो. पण मला त्याचं टेन्शन आलंय आता की काही करून भैयांचं लग्न शीतल संग व्हायला पाहिजे. टॅलेंट तू काळजीच करू नको, आपण काय ना काय तर करूच. हा, काय रे, काय करता आता? काय नाही भैया, अहो तुमच्याच लग्नाचा विषय चालला होता. म्हणजे तुमचं आणि शीतल बाबीचं लग्न कसं लावायचं ना, ते टॅलेंट विचार करत होता. काय नुसतं विचार करताय? काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. तू एक काम कर, त्या सुरजाला घेऊन घरी जा आणि गाडी घेऊन ये. बरं भैया, येतो.